स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तयारी करतोय मला बघ घेऊ लागते त्याच्या घरी मिठू आहे तिकडे त्याला ठेव. हॅलो गाईज, तर आज आम्ही नाही का जाणार आहोत डान्स क्लाससाठी, कारण की आज आमच्या इकडे नाही का डान्स कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे. तिथं नाही का सार्वजनिक गणपती नाही का बसवते, तर तिथं डान्स गिन होणार आहे. मस्त लहानचे पोरं डान्स गिन करणार आहे. तर त्याच्यामध्ये फक्त पालेसर लावून योगदान फक्त पाहायचं आणि थापुल्या वाजवायला जाऊन, कारण की जास्त थापुल्या कोणी वाजवत नाही म्हणून आम्ही थोडंसं चालू थापुल्या गिन वाजवायला. तर तुम्हाला पण दाखवतो कोण कोण तिथं आलं डान्स करायसाठी आणि किती जण चांगले डान्स करू शकते. आमच्यानं पण जास्त चांगले. तर तुम्ही आजचा व्लॉग फुल पाहजो, व्हिडिओला लाईक पण करा, अजून सबस्क्राईब पण करून द्याचो. चलो गाईस देखते हैं. तर आता आम्ही जासाठी निघतो. इथे शाळेत प्रॅक्टिस होते, तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिस कशी सुरू आहे. तर आम्ही डान्सने पाहिलो नाही जास्त, मग तिथं पाहायची इच्छा नव्हती म्हणून तर आम्ही साक्षी त्याच्या घरी चाललो. तर हे डान्स करणार आहे तिथे जाऊ, माहित नाही कशी डान्स करते का. तुम्हाला आता नाही दाखवत कशी डान्स करणार आहे, मग किती इंटरेस्ट आहे पाहायचा. नाही का आम्ही आता तिकडे जासाठी निघलो. तर आता गंगीचं घर बांधत आहे. गंगी बिचारी मस्त मेहनत करते रोज. तुम्हाला घर बांधल्यावर पण दाखवतो गंगीचं घर. तर गंगी आता तयारी करतोय, मला बघ घेऊ लागते त्याच्या घरी मिठू आहे तिकडे त्याला ठेव. झालं देऊन दे यार, परत जातो वरून की माझ्या. मिठू आलेला आहे गंगीच्या घरच्या. गंगीचं घर बांधत आहे मस्त दनादन. इतकं बनवून झालं मग दाखवतो. चला लवकर. तर आता आम्ही तिघ जण चाललो तिकडं. चला मग दाखवतो गणपती की आम्ही गणपतीला आतापर्यंत पाहिलोच नाही. आता देवाचा दिवस उद्या परवा आहे ना म्हणून डेकोरेशन मस्त करून आहे तिथं. तर आता आम्ही आलो जवळपास. मस्त असं लग्नामध्ये कसं सजावट करते ना तसं करून आहे, बरं वाटत आहे. आता तुम्हाला गणपती दाखवतो. तर आम्ही जेव्हा गेलो होतो ना तेव्हा डान्स सुरूच होते. तर आता आरती सुरू होणार होती. कपाल माला दिगंबराय नमः शिवाय मालिक गोडांगण वंदिन चंद्र डोळ्यानं पाहिलं तुझे राम तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या सर्वं तमेव सर्वं देव हरे रमाच्या मस्जिदे सुवासिनाथ भावा कर्पुसराव करोनी अत्यंत कर्परस्मै नारायणाय समर्पय अच्युतं केशवं नारायणं गोपिकामोदरं वासुदेव सीतवं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं जान्नवं. हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण बोलो गजानन महाराज की गणपती बाप्पा. तर आरती झाली, त्याच्यानंतर आम्ही वाट पाहत होतो प्रसादची म्हणजे मोदकची. मग मी 2-4 मोदक खाऊनच टाकलो. मग अजून डान्स सुरू झाले. तर मग आम्हाला प्रसाद घेऊन भेटला बऱ्यापैकी. आम्ही प्रसाद घेऊन खाऊन अजून डान्स पाहायला लागलो ठकर.
सोन्याचा जरा कुणाच्या हाताचा तू चटचट सोन्याचा जरा कुणाच्या हाताचा माझ्या हाताने घातला होता माझ्या कणाचा माझ्या हाताने घातला होता माझ्या कणाचा मेरी मस्त जवानी चंदा भी शर्माए मेरी चूनर उड़ उड़ जाए मेरी चूनर उड़ उड़ जाए चले जब ये फुलवाई बजे बनी शहनाई तुम्हें मेरे सपनों का सजना शरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रवेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि तर मग आखरी कुक्या पण आला होता, म्हणून आम्ही कुक्यासोबत फोटो काढायसाठी उठलो होतो, पण फोटो काही धड नाही निघला. आज आमचं वाटीचं जेवण नाही बनवलं, तर म्हणून आम्ही इकडून लवकर निघलो. तर जेवण खतम झालं. तर आज आमच्या घराकडं नाही जेवण पण आहे गणपतीचं. इकडे डान्स आहे, ते 2-3 जागी बसते. तर आता पाहू कसं आहे तिकडचं. आता नाही काय करायची नाही, की मागं जात आहे ना, त्यांनी बलून घेऊन येत होते. तर मला वाटलं त्यांनी विकते, तर मी विचार केलो का आता बलून घ्यायचं, आता पैसे नाही असं विचार केलं. तर माझी बहीण कामध्ये त्यांनी विकायला थोडे आणले, ते स्वतःच घेऊन आणले. जेवण कन्फर्म आहे का नाही ते पण नाही माहिती आम्हाला, पण आता सध्या जाता शायद आहेच कम. नाही का आमच्या घराजवळच्या गणपतीकडे डान्स प्रोग्राम होता ना, तर आम्ही तिथं नाही का पाहत असलो टकर पायता 9:30 वाजून गेले. तर नाही का 9:30च्या नंतर आम्ही आलो होतो जेवण करायसाठी. गर्दी वगैरे काही दिसत नव्हती. त्याच्यानंतर गणपती बाप्पा कसा दिसते पाहायसाठी गेलो, आणि त्याच्यानंतर नाही का माझ्या क्लासमेटच होता, तर त्याच्याकडे गेलो होतो प्रसाद मागायसाठी. त्याने प्रसाद वगैरे दिला. त्याच्यानंतर पाहत होतो जेवण मी कुठं ठेवू नाही, तर भेटला जेवण या साईडला. त्याच्यानंतर नाही का टाटागिन घ्यायसाठी गेलो होतो. त्याच्या पहिला आम्ही पाहिलो का लुकाकडे वाटागिन किती आहे, तर एक घेतल्या का 2, तर त्यांनी 2 वाटागिन घेतल्या होत्या. तर आम्ही पण 2 वाटा घेऊन टाकलो. आणि इकडचं जेवण पण मस्त राहते, पोट भरण्यालायक जेवण राहते. जर तुम्ही पण इथचं जेवण कधी करणार ना, तुमचे पोट पण मस्त भरणार.
कसं आहे सांग. तर मग आता ताट घेऊन रेडी करून आणलो होतो. तर आता जेवणाची सुरुवात करणार होतो मी. पहिले माझ्या बहिणीला विचारावं म्हणलं कसं आहे म्हणून. जेव्हा आम्ही गेलो होतो ना तेव्हा जास्त लोक दिसत नव्हते, असं वाटलं खाऊन घेऊन चालले गेले होते. पण नाही का मग हळूहळू नाही का गर्दी घेऊन वाढायला लागली आणि इथची कढी वगैरे मस्त झणकेदार होती. आम्ही 2-4 वेळा गेलो तिथं मागासाठी, असं काही लाजगीर नाही वाटत. इकडं घेऊन आलो होतं खासाठी आपण लोक. तर मग आम्ही जेवण घेऊन केलं मस्त भरपेट. जेवढं जेवायचं होतं तेवढं, जेवढं आम्ही घरी जेवतो तेवढं मस्त. तर मग आमचं असं पाहता नाही का जेवणाचं ताट खाली होऊन गेलं आणि जेवण मस्त चांगलं होतं, बहुत बढिया वाटलं. पोट पण भरलं मस्त घरच्यावानी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आपल्या घराचा रस्ता पकडलो. आमच्या विहाराच्या साईडलाच होतं जेवण, हनुमान मंदिर जेवढं. तिथंच गणपती घेऊन बसून आहे बढ्यापैकी. मस्त डेकोरेशन वगैरे करून आहे. म्हणजे आमच्या इकडचे सगळे गणपती मस्त डेकोरेशन एक से बढ़कर एक आहे. असे टुबुक चालता घरी घेऊन पोचून गेलो बढ्यापैकी. आणि आजचा ब्लॉग समाप्त करतो. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून जा. बाय बाय.